अहिल्यानगर मर्चंट्स बँकेला शेड्यूल्ड बँकचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना आरबीआयच्या विविध सवलती उपलब्ध होणार आहेत। यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज, क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार यांचा समावेश आहे। यामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे। मर्चंट्स बँकेने नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे। संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड कायम असून त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही बँकेसाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे, अशी भावना हस्तिमलजी मुनोत यांनी व्यक्त केली आहे। गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर काल मर्चंट बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा रिझर्व्ह बँकेने दिलेला आहे। बँकेच्या दृष्टीने ही आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे। यामुळे बँकेला कामकाज करण्यात वाढ होणार आहे। डीमॅट जे शेअरचं होतं ते बँक चालू करू शकेल। त्याचबरोबर गॅरंटी म्हणून बँक दुसऱ्या बँकेला देते, पार्टीला देते, ते सुद्धा देता येणार आहे। याचबरोबर नगरमध्ये कोऑपरेटिव्हमध्ये डीमॅटमध्ये कोणती जी एकच बँक होती त्यामुळे आता ती बँक बंद झाल्यामुळे हा व्यवहार बँकेकडे येणार। त्यामुळे पब्लिकशी बँकेचा संबंध फार वाढणार आहे। गेल्या महिन्यापासून बँकेने नगरमध्ये इंडस्ट्री वाढवण्याच्या दृष्टीने व्याजाचा रेट 1% कमी केलेला आहे आणि बँकेचा ऍडव्हान्स वाढवा, कारण गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 70% पर्यंत देता येतो, परंतु आमचा 60-61% आहे। तो वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही कर्जाचा रेट 1% कमी केलेला आहे। बँकेचं डिपॉझिट जरी 22 कोटीचं असलं तरी बँकेचं रिझर्व्ह फंड 275 कोटी झालेलं आहे। त्या दृष्टीने बँक ही फार महत्वाच्या जागेवर आज भरकम झालेली आहे। बँकेचा व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहे, डिपॉझिट वाढत आहे, लोकांचा विश्वास वाढत आहे। सध्या देशभरात एकूण 1423 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका आहेत, ज्यांचा एकत्रित व्यवसाय 4.13 लाख कोटींच्या आसपास आहे। यापैकी आता 52 बँका शेड्यूल्ड बँक म्हणून मान्यता प्राप्त आहेत, ज्यामध्ये अहिल्यानगर मर्चंट्स बँकेचा समावेश झाला आहे। बँकेच्या या प्रगतीत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे। या उपलब्धीबद्दल व्हाईस चेअरमन अमित मुथा व सर्व संचालक मंडळाने आनंद व्यक्त केला आहे। आज फार आनंदाचा दिवस आहे। गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्ताने त्यावेळेसच आम्हाला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे। तर सर्व सभासदांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आता अहमदनगर मर्चंट बँकेला डीमॅट बँकेचे अकाउंट ओपनिंग सुरुवात होईल। त्यामुळे फार मोठा त्यांना एक दिलासा आपल्या नगर शहरातील व सर्व जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला होणार आहे। तसेच गव्हर्नमेंटच्या काही वेगवेगळ्या जे काही स्कीम असतील त्याचाही आता मर्चंट बँकेला लोन घेऊन त्यांनाही त्या सुविधेची उपलब्धी होणार आहे। तर आनंदाची गोष्ट आहे, एक ऐतिहासिक गोष्ट आहे। आमच्या बँकेचे सर्व बँकेचे संस्थापक चेअरमन साहेब हस्तिमलजी मुनोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी बँक सुरू झाली आहे ती आजवर त्यांचं जे एक स्वप्न होतं की शेड्यूल बँक व्हावी ते आज खरोखर त्यांच्या कार्यकाळमध्येच पूर्ण होत आहे। तर आम्ही सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वृंद, सभासद, खातेदार, ठेवीदार या सर्वांना या आनंदाच्या गोष्टीत आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो। धन्यवाद। यावेळी संचालक आनंदीराम मुनोत, अनिल पोखरणा, अजय मुथा, किशोर मुनोत, संजय चोपडा, संजय बोरा, मीनाताई मुनोत, मोहनलाल बर्मेचा, किशोर गांधी, विजय कोथिंबिरे, सुभाष बायड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक, सह मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी, बीओएम सदस्य राजेश झनवर आदी उपस्थित होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।